मित्रांनो, ही आहे जगातील सर्वात श्रीमंत ठरणारी राशी। साल 2025 पासून ते 2034 पर्यंत 7व्या आसमानावर झेप घेणार आहे। या संपूर्ण काळात या 4 राशींचे भाग्य संकटमोचन हनुमानजी महाराजांच्या कृपेने जबरदस्त उंचीवर जाणार आहे। कारण 12ही राशींमध्ये या निवडक 4 राशींवर विशेष आशीर्वादाचा सागर ओतला जात असून संकटमोचन हनुमान या 4ही राशींवर अतिशय प्रसन्न झालेले आहेत। यामुळे 2025 ते 2034 हा संपूर्ण काळ या राशींसाठी अत्यंत मंगलमय, शुभशकुनांनी भरलेला आणि जीवन बदलवणाऱ्या घटनांनी परिपूर्ण ठरणार आहे। या काळात संकटमोचन हनुमानजींच्या दिव्य आशीर्वादामुळे या 4 राशींना एकापेक्षा एक मोठ्या आनंद वार्ता, भरघोस लाभ, अखंड धनलाभ आणि उल्लेखनीय यश प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे या राशींचे संपूर्ण जीवन बदलून जाईल। कोण आहे या 4 भाग्यशाली राशी, ज्यांना संकटमोचन हनुमानजी महाराजांच्या कृपेने 2025 ते 2034 या 9 वर्षात प्रचंड प्रगती, अमाप धनलाभ आणि जीवनात चमकदार उंची गाठण्याची संधी लाभणार आहे? मित्रांनो, हे भाग्यशाली राशीचक्र जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ या 4ही राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलणारा संदेश घेऊन आलेला आहे। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वात आधी संकटमोचन हनुमानजींचे खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय संकटमोचन हनुमान असे 3 वेळेस नक्की लिहा, जेणेकरून संकटमोचन हनुमानजींचा दिव्य आशीर्वाद थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता बोलूया त्या 4 भाग्यवान राशींबद्दल, ज्यांच्यासाठी संकटमोचन हनुमानजी महाराजांच्या कृपेने 2025 ते 2034 हा संपूर्ण काळ अत्यंत लाभदायी, शुभ आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न काळ ठरणार आहे। या काळात हे राशी जातक धनाने मालामाल होतील, इतके की त्यांचे भाग्य अक्षरशः 7व्या आसमानाला भिडेल। मित्रांनो, यात काहीच शंका नाही की व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभाव असतो। ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर व्यक्तीच्या जीवनात सर्व काही सुरळीत, शुभ आणि यशस्वी घडत जाते, पण ग्रह प्रतिकूल असले तर जीवनात दुःखांचं ओझं कोसळू शकतं। धर्मशास्त्रानुसार संकटमोचन हनुमान या सृष्टीचे रक्षक, दयावंत आणि कलियुगातील सर्वाधिक सक्रिय देवता मानले गेले आहेत। त्यांच्या कृपेने भक्ताचे सर्व संकट नाहीसे होतात, दुःख दर्द नाहीसा होतो आणि जीवनात सुखशांतीचा मार्ग खुला होतो। ज्याच्यावर संकटमोचन हनुमानजींचा कृपाहस्त असेल, समजा त्याचे सर्व अडथळे संपले, सर्व कामे पूर्ण झाली आणि सर्व अडचणी दूर झाल्या। मित्रांनो, या जगात प्रत्येक व्यक्तीला बजरंगबलींचा आशीर्वाद लाभावा अशीच इच्छा असते, कारण जिथे बजरंगबलींची कृपा असते तिथे संकट, त्रास आणि दुःख यांना स्थान राहत नाही। आणि आता संकटमोचन हनुमानजी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट आणि वेदना दूर होणार आहे। मित्रांनो, प्रत्येक माणूस आपल्या मनामध्ये एकच इच्छा बाळगून असतो की त्याच्या जीवनात पैशाचा कधीही तुटवडा पडू नये, त्याच्याकडे अपार संपत्ती असावी, त्याचे घर सुखशांतीने भरलेले असावे। पण हे आपण सगळे जाणतो की असे सर्वांना मिळतेच असे नाही। काहींच्या नशिबात सर्व सुखसुविधा सहजपणे येऊन पडतात, तर काही जणांना थोडंसंही सुख नशिबात नसतं। मनुष्याचं संपूर्ण आयुष्य हे चढउतारांनी भरलेलं असतं। कधी जीवनात अत्यंत आनंद ओसंडून वाहतात, तर कधी दुःखांचा डोंगर कोसळतो। हे जगाचं चक्र सतत असंख्य चालत आलेलं आहे। मनुष्याला आपल्या आयुष्यात असंख्य परिस्थितींना सामोरे जावे लागते। जीवनातील बदल, संकटे, अडथळे यांचा सामना करतच त्याला आपला प्रवास पुढे चालवावा लागतो। आणि तुम्हाला ठाऊकच आहे की आपल्या जीवनात घडणाऱ्या बदलांचं सर्वात मोठं कारण ग्रहांची स्थिती मानली जाते।
ग्रहांमधून प्रकट होणारी ऊर्जा आपल्या जीवनाला प्रत्येक क्षणी प्रभावित करत असते. कधी सुख देत असते तर कधी दुःखाची जाणीव करून देते. जेव्हा एखादा ग्रह आपली स्थिती किंवा राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर विविध प्रकारे दिसून येतो, कधी अनुकूल आणि कधी प्रतिकूल. ज्योतिषशास्त्रात या गोष्टींचा अत्यंत तपशीलवार उल्लेख केला आहे आणि सांगितलं आहे की ग्रहांच्या हालचालीमुळे आपल्या जीवनात अनेक बदल घडत जातात. अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सध्या संकटमोचन हनुमानजींच्या दिव्य आशीर्वादामुळे एक अद्भुत, अद्वितीय आणि विलक्षण संयोग तयार झाला आहे, ज्यामध्ये महाशक्तिशाली बजरंगबली 12ही राशींमध्ये फक्त या 4 निवडक राशींवर विशेष कृपावृष्टी करत आहेत. या 4 राशींच्या जीवनात आता असे भव्य बदल घडणार आहे की त्यांना धनवान होण्यापासून, संपत्ती मिळण्यापासून, सुख समृद्धी प्राप्त होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. आता या राशींच्या जीवनात जणू धनाची गंगा वाहू लागेल. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे आनंद प्राप्त होणार आहेत. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया या 4 सुखदायी, भाग्यशाली आणि संकटमोचन हनुमानांनी आशीर्वादित राशी कोणत्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात आता एकापेक्षा एक मोठ्या खुशखबऱ्या अवतरत आहे आणि ज्यांच्यावर आता चालणार आहे अखंड कृपावर्षाव. मित्रांनो, पहिली भाग्यशाली राशी बघण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ बघायला मिळेल. या यादीमध्ये पहिली भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की संकटमोचन हनुमानजी महाराजांच्या विशेष कृपेने 2025 ते 2034 या कालावधीत तुम्हाला अपार धनलाभ, संपत्ती, वैभव आणि अत्यंत शुभ परिणामांची प्राप्ती होणार आहे. 4ही दिशांनी तुम्हाला धन लाभ होणार आहे. तुम्ही मागणी न करता जिथून अपेक्षा नसेल तिथूनही मोठ्या आनंद वार्ता तुमच्याकडे येणार आहे. तुमची मेहनत या काळात तुम्हाला सोन्याची अंडी देणाऱ्या संधीत रूपांतरित होणार आहे. जितके काम थांबले होते, अडले होते, ते सर्व एकामागून एक पूर्ण होत जातील. कुटुंबियांचा साथ, मित्रांचे सहकार्य, नवनवीन संधी, सगळं तुमच्या बाजूने काम करणार आहे. संकटमोचन हनुमानजींची असीम कृपा या संपूर्ण दशकभर तुमच्यावर राहणार आहे, ज्यामुळे धन संबंधित सर्व अडथळे दूर होणार. नवी नोकरी, अपेक्षित पद, व्यवसायातील मोठा बदल, संतान सुख आणि जीवनातील वैभव वाढणार आहे. कन्या राशीवाल्यांनो, हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, त्याचा मनापासून लाभ घ्या. 2. कुंभ राशी. आता बोलूया कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी हा काळ अत्यंत पावन, शुभ आणि महत्वाचा आहे, कारण संकटमोचन हनुमानजी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर पडली आहे. या काळात तुम्हाला एकापेक्षा एक अत्यंत शुभ संदेश मिळणार आहेत. तुम्ही केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ तुम्हाला भरभरून मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अनेक पटींनी मजबूत होणार आहे. रुकेलेले कामे पूर्ण होणार, जुने अडथळे हटणार आणि जीवनात नवा अध्याय सुरू होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सोन्यासारखा आहे. दिवस दुप्पट, रात्र चौपट प्रगती तुम्हाला होणार आहे. व्यवसायात वृद्धी, नवे व्यवहार, नवे ग्राहक आणि आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. कुंभ राशीवाल्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जीवनसाथीचे सहकार्य प्रत्येक पावलावर मिळेल. तुमच्या मधुर वाणीमुळे तुमची कामं सहज पूर्ण होतील. संकटमोचन बजरंगबलींच्या कृपेने तुमच्या धन संबंधित सर्व चिंता दूर होतील. धनलाभाचे प्रचंड योग तयार झाले आहेत. तुम्ही स्वतः अनुभवणार आहात की या दशकात हनुमानजींच्या कृपेने तुमचे भाग्य तुमच्या पायाशी नतमस्तक होणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुमची देखील राशी असू शकते. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा
आणि या दिव्य व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच करून घ्या. हो मित्रांनो, या भाग्यलाभाच्या यादीमध्ये जी पुढची राशी येत आहे ती म्हणजे तुला राशी. तुला राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की संकटमोचन हनुमानजी महाराजांच्या अपार कृपेने 2025 पासून 2034 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक, संपत्ती देणारा आणि आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारा काळ ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनप्राप्तीचे योग, नोकरी मिळण्याचे योग, मनापासून आवडणारे प्रेम मिळण्याचे योग अत्यंत बलवान आहेत. प्रेम संबंध अधिक मजबूत होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात प्रेम, सन्मान, आदर आणि प्रतिष्ठेत अप्रतिम वाढ होणार आहे. समाजात तुमची प्रशंसा केली जाईल, तुमच्या कार्याचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवनवीन संधींचा वर्षाव होईल. रोजगाराच्या क्षेत्रात तुम्हाला मोठ्या संधी मिळतील आणि जे कामे अनेक दिवसांपासून अडलेली होती ती अचानक योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण होऊन जातील. आयाचे नवे स्रोत निर्माण होतील, धनलाभ होईल, व्यापारात वाढ होईल, घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल. अचानक धनप्राप्ती, प्रॉपर्टी संबंधी लाभ, घर, वाहन खरेदीसारख्या मोठ्या गोष्टी करण्याचे शुभ योग तुमच्या पाठीशी असतील. हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा काळ ठरणार आहे. त्याचा जितका होईल तितका लाभ घ्या. पुढील राशी सिंह राशी. आता बोलूया सिंह राशीबद्दल. सिंह राशीच्या व्यक्तींनो, संकटमोचन हनुमानजी महाराजांची कृपा तुमच्यावर अत्यंत शक्तिशाली स्वरूपात पडत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा सकारात्मक वळण येत आहे. या काळात तुम्हाला सन्मान मिळेल, प्रतिष्ठा वाढेल, समाजात तुमची ओळख प्रखरतेने वाढत जाईल आणि लोक तुमची प्रशंसा करतील. तुमच्या जीवनात नवनवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे भाग्य अनेक पटींनी खुलणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, व्यापारात वाढ होईल, चारही दिशांनी लाभच लाभ मिळत राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ तर वरदान ठरणार आहे. पदोन्नती, वेतनवाढ, नवी संधी यांचे शुभ योग अत्यंत प्रबळ आहेत. सिंह राशीवाल्यांनो, हनुमानजींच्या कृपेने तुम्हाला धन प्राप्तीचे अनेक अवसर मिळणार आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबात समाधान, आनंद आणि यशाचे वातावरण निर्माण होईल. ज्यांना संतान सुखाची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. तुमच्या आयुष्यात आता इतक्या खुशखबऱ्या येणार आहे की तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. हनुमानजींच्या आशीर्वादाने हा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. त्याचा लाभ जरूर घ्या, वेळ हातून जाऊ देऊ नका. पुढील राशी मेष राशी. आता शेवटी बोलूया मेष राशीची. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी संकटमोचन हनुमानजींची कृपा या काळात सर्वाधिक उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही दिवस दुगुनी आणि रात्र चौगुनी प्रगती कराल. व्यवसायात केलेले सर्व प्रयत्न सफल होतील आणि नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही जे काही ध्येय ठेवले आहे ते अत्यंत जलदगतीने पूर्ण होतील. व्यावसायिकांना धनप्राप्तीचे मोठे संकेत दिसत आहेत. जीवनसाथीच्या बाजूने शुभवार्ता मिळेल, घरात सुखशांती वाढेल आणि व्यापारात भक्कम वाढ होईल. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत यशस्वी काळ आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या मोठ्या समस्यांचे निराकरण होणार आहे आणि तुम्ही जे कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला पूर्ण 100% यश मिळणार आहे. ज्यांना विदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. नवा वाहन, नवा मकान किंवा प्रॉपर्टी घेण्याचे योग अत्यंत शुभ आहेत. हनुमानजींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, घरात अखंड आनंद राहील आणि तुमच्या आयुष्यात मोठा बदल येणार आहे. होय मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढील रास येते ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान बजरंगबलींची अपार कृपादृष्टी तुमच्यावर
अगदी दृढपणे टिकून राहणार आहे आणि त्यांच्या या दिव्य कृपेच्या प्रभावाने धनलाभाचे शक्तिशाली योग प्रबळ होताना दिसत आहे। मकर राशीवाल्यांनो, तुमच्या व्यापार व्यवसायात मोठी वाढ होईल। जे लोक नोकरी करतात त्यांना पदामध्ये प्रगती, नवीन जबाबदाऱ्या आणि मानसन्मान मिळण्याचे उत्तम योग आहे। जे लोक परदेशात शिक्षण किंवा नोकरीचे स्वप्न बघत होते त्यांच्यासाठी हा काळ विशेष शुभ आहे। परदेशात जाण्याची दारेही खुली होऊ शकतात। या काळात तुमच्या आयमध्ये वाढ, व्यापारात मोठा नफा आणि प्रत्येक कामात सफलता मिळताना दिसेल। संकटमोचन हनुमानजी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर वर्षाव होत आहे। त्यामुळे तुमच्या जीवनातील जुने दुःख, वेदना, कष्ट यांचे उच्चाटन होईल आणि जीवनात येतील अपरंपार आनंद, शांतता आणि प्रगती। मकर राशीवाल्यांनो, हे वर्षे तुमचे जीवन बदलून टाकणारे असतील। पुढची रास वृश्चिक रास। होय मित्रांनो, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की संकटमोचन हनुमानजी महाराजांच्या कृपेने वर्ष 2025 ते 2034 हा संपूर्ण कालखंड प्रचंड धनलाभाचा काळ ठरणार आहे। या काळात तुमच्या संपत्तीत वाढ, घरात आनंदाचे वातावरण आणि नोकरीसाठी उत्तम संधी निर्माण होतील। संतान प्राप्तीचे योग आहेत। विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच शुभ आहे, विशेषतः सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी। वृश्चिक राशीवाल्यांनो, जे नोकरीमध्ये आहेत त्यांना पदोन्नती आणि जबाबदारी वाढण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत आणि जे परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ। परदेशात जाण्याचे दार उघडू शकते, मनोकामना पूर्ण होतील, व्यापारात तरक्की व मोठा नफा मिळेल। विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये उत्तम निकाल मिळतील, तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि कामे एकामागोमाग सफलतापूर्वक पूर्ण होतील। म्हणूनच वृश्चिक राशीवाल्यांनो, या काळात कोणत्याही प्रकारची भीती ठेवू नका। काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने उभा आहे। मित्रांनो, या होत्या या भाग्यशाली राशी। यापैकी तुमची राशी कोणती होती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।